हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 14 पाहणार आहोत. तर मुलांनो, तुम्ही या अगोदरचे उदाहरण संग्रह पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्कीच पहा. तर चला मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 14 पाहू. गुणाकार करा. 327 गुणिले 92 याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला 9चा आणि 2चा पाढा पाठ असायला हवा. मुलांनो, गुणाकार करण्यासाठी तुम्ही कमीत कमी 10पर्यंतचे पाढे तर पाठ केलेच पाहिजेत. तर मुलांनो, चला मग 2 गुणिले 7 14. 2चा पाढा 7पर्यंत म्हणायचा. बेक बेसती 14. 14ला 4 हातचे आले 1. बेक बे बेदुनी 4 अधिक हातच्याचे 1 5. बेक बे बेदुनी 4 व्यतिरिक्त 6. आणि मुलांनो, पहिल्या दशकाने गुणलं की दुसऱ्या दशकाने गुणताना आपण इथे पहिल्यांदा एक 0 घ्यायचं असतं. हे +0 म्हणजे एक 0 यामध्ये मिसळा. 0 घ्या एक आणि नंतर मग याने गुणाकार सुरू करायचा असतो. 9 गुणिले 7. 9चा पाढा 7पर्यंत म्हणा. 63. 63ला 3 हातचे आले 6. हातचा ह्या वराचा आला तर 9चा पाढा 2पर्यंत म्हणा. 9 1 9. 9 दुने 18. 18 अधिक हे हातच्याचे 6. 19 20 21 22 23 24. 24ला 4 हातचे आले 2. 9चा पाढा 3पर्यंत. 9 1 9 दुने 18. 9 3 27. 28 29. तर मुलांनो, आपण याला गुणून घेतलं आहे. आता आपण याची बेरीज करायची असते. 4ला 4. 5 अधिक 3 5 8. 6 अधिक 4ला 10. हातचा आला 1. 9 अधिक 1 10ला 0. हातचा आला 1. 2 अधिक 1 3. तर आपला याचा गुणाकार आलेला आहे 30,084. पहा मुलांनो, हे गणित तुम्हाला समजलं असेल. आता आपण गणित क्रमांक 2 पाहणार आहोत. यात आपल्याला 3 अंकी संख्येनेच 3 अंकी संख्येला गुणायचं आहे. तर 807 गुणिले 126 असा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर 6चा पाढा 7पर्यंत म्हणा. 6 1 6 6 2 12. 6 6 36. 6 एकूण 42. 42 6 7 42. 42ला 4 हातचे आले 4. 42ला 2 हातचे आले 4. 6ने 0ला कोणत्याही संख्येने 0ला गुणलं की उत्तर 0च येतं. मग हे हातचा 4 आला. 6चा पाढा 8पर्यंत मला 48 येतं. हे 0 कारण आपण आता दुसऱ्या संख्येने गुणत आहोत. 2चा पाढा 7पर्यंत म्हणा. 14. 14ला 4 हातचे आले 1. 2चा पाढा 0 इथं हातचा आला 2चा पाढा 0पर्यंत म्हणलं तर 0च. मग फक्त 1 हातचेचं 1. 2चा पाढा 8पर्यंत म्हणा. 16. आता पहा मुलांनो, आपण जसं जसं वरचे वर दुसऱ्या संख्येनं गुणत जातो तसं आपल्याला 1 1 0 वाढवत घ्यायचं आहे. म्हणजे तिसऱ्यांदा गुणत असताना आपल्याला 2 तर चौथ्यांदा 3 असं आपल्याला 0 वाढवत घ्यायचे आहेत. तर 1नं 7ला गुणलं 7च. 1नं 0ला गुणलं 0. 1नं 8ला गुणलं 8च. आता आपल्याला याची बेरीज करायची आहे. 2ला 2. 4 अधिक 4 8. 7 अधिक 1 8 आणि 8 अधिक 8 16. 16ला 6 हातचे आले 1. 6 अधिक 1 7 अधिक 4 11. 11ला 1 हातचा आला 1. 8 अधिक 1 9 आणि हे 1 10. तर आपला 807 गुणिले 126 याचा गुणाकार आलेला आहे 10 एकक दशक शतक हजार 1,01,682. आता आपण गणित क्रमांक 3 पाहणार आहोत. हेही आपल्याला 3 अंकी संख्येनंच गुणायचं आहे. तर तुम्हाला सांगितलंच आहे मुलांनो, मी पहिल्यांदा 0ला 0नं गुणलं की उत्तर हे 0च येतं. मग 0ने या तिन्ही संख्याला गुणलं तर तिन्ही संख्या 0 आल्या. नंतर एक 0. 9ने 7ला गुणा. 63. 63ला 3 हातचे आले 6. 9ने 6ला गुणा. 54. 54 अधिक 6 55. 56 57 58 59 60. 60ला 0 हातचे आले 6. 9ने 5ला गुणा. 45. 45 अधिक 6
51. आता आपण आणखीन एका संख्येने गुणत आहोत म्हणजे आपल्याला दोनदा 0 घ्यायचं. तर 8ने 7ला गुणा, 8चा पाढा 7पर्यंत म्हणा. 56, 56ला 6, हातचे आले 5. 8ने 6ला गुणा, 48, 49, 50, 51, 52, 53ला 3, हातचे आले 5. 8ने 5ला गुणा, 40 आणि हे 4 वरचे 5, हातचे 45. हे 0, 3, 6, 4, 5 अधिक 5 10ला 0, हातचा आला 1, 5. तर आपला 567 गुणिले 890 याचा गुणाकार 5,04,630 इतका आला आहे. मुलांनो, आतापर्यंत आपण गणित हातावरी देऊन केले, पण आता आपण हातचा मनात धरून गणिते करून पाहूयात. तर मुलांनो, आपल्याला वरी 4 अंकी संख्या दिली आहे, खाली 3 अंकी संख्या दिली आहे. याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर 4चा पाढा 7पर्यंत म्हणा. 28, 28ला 8, हातचे आले 2. 4 1 4, 6, 4 त्रिकोण 12, 12ला 2, हातचे आले 1. 4 चौक 16 आणि 1 17. मुलांनो, तुम्ही ह्याचा पाढा 2पर्यंत म्हणा किंवा 2चा पाढा याच्यापर्यंत म्हणा, तेवढंच उत्तर येणार आहे. म्हणजे आपल्याला सोपं जे जाईल त्याचा पाढा म्हणायचा. म्हणजे 2 गुणिले 7, 2चा 7पर्यंत म्हणत बसायचं नाही. 7 1 7, 7 2 14 असं म्हणायचं. 14ला 4, हातचे आले 1. तर हा हातचा कशावर आला? याच्यावरच. आपण हातचा मनात धरू आता. हातचा आला 1, बे 1 बे, हातचा 1 3, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे चौक 8. आता आपण 2 0 घ्यायचे आहे. 8 7 7 49, 7 8 56, 56ला 6, हातचे आले 5. 8 1 8, 9 10 11 12 13 13, 13ला 3, हातचे आले 1. 8 1 8 2 16, 8 3 24, 1 25, 25ला 5, हातचे आले 2. 8 1 8 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 33 34, हातचे 2 34. 8ला 8, 6 4 10ला 0, हातचा आला 1. 6 6 1 7, हे 3 10 12, 12ला 2, हातचा आला 1. 6 अधिक 3 9 अधिक 1 10 अधिक 7 17, 17ला 7, हातचा आला 1. 5 अधिक 1 6, हे 1 7 अधिक 8 15, 15ला 5, हातचा आला 1. 4 अधिक 1 5, 3ला 3. तर मुलांनो, आपल्या याचा गुणाकार आलेला आहे 35,57,208. गणित क्रमांक 5 आता पाहूयात आपण. 3 1 3 3 2 6, 9 1 9 9 2 18 9 3 27ला 7, हातचे आले 2. 3 0ला गुणलं 0, हातचे 2. 6 त्रिकोण 12. 0 सर्व संख्येला गुणलं 0 आलं. बे 2 4, 92 18, 18ला 8, हातचे आले 1. 2 0ला गुणलं 0, हातचे 1. 6 2 12, 6 7 6 10, हातचे 1 3 2 1. तर याचा गुणाकार आलेला आहे 12,30,676. आता आपण गणित क्रमांक 6 पाहूयात. 9 1 9 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 63ला 3, हातचे आले 6. 7 9 63, 64 65, 66 67 68 69, 69ला 9, हातचे आले 6. 9 1 9 10 11 12 13 14 15, 15ला 5, हातचे आले 1. 9 1 9 10. 7 9 63, 63ला 3, हातचे आले 6. 7 9 9 63 अधिक 6, 64 65 66 67 69, 69ला 9, हातचे आले 6. 9 1 9 अधिक 9 अधिक 6 15, 15ला 5, हातचे आले 1. 9 1 9 आणि 1 10. 3
9 अधिक 3 12, 12 2 हजारला 1, 9 अधिक 1 10 अधिक 5 15, 15ला 5 हजारला 1, 0 अधिक 5 5 अधिक 1 6 1 1. तर आपल्या 6चं उत्तर आलेलं आहे 1,16,523. आता आपण गणित क्रमांक 7 पाहणार आहोत. 7 1 7 2 14 7 त्रिक 21 7 चौक 28 7 5 35 7 सक 42 42ला 2 हातचे आले 4 7 पंचे 5 7 35 36 37 38 39ला 9 हातचे आले 3 7 चौक 28 29 30 31 31ला 31 8 गुणिले 6 6 6 6 36 45 8 48ला 8 हातचे आले 4 8 पंचे 40 44ला 4 हातचे आले 4 8 चौक 32 33 34 35 36 एकने सरळ संख्येला गुणलं तीच संख्या 6 5 4 2 8 अधिक 9 17 17ला 7 हातचा आला 1 6 अधिक 1 7 11 12 2 हातचे आले 1 5 6 12 15 15ला 5 हातचे आले 1 4 5 6 7 5 अधिक 3 8. पहा मुलांनो, हे आपलं उत्तर आलेलं आहे 456 गुणिले 187चा गुणाकार आलेला आहे 85,272. तर मुलांनो, आता गणित क्रमांक 8 पाहणार आहोत आपण. 9 त्रिक 27 27ला 7 हातचे आले 2 9 1 9 2 8 9 30 27 9 चौक 36 37 38ला 8 हातचे आले 3 9 पंचे 4 9 पंचे 45 46 47 48ला 8 हातचे आले 4 9 1 9 2 8 9 30 27 9 चौक 36 9 45 9 1 54 55 57 58 7चा पाढा 3 पर्यंत 21ला 1 हातचे आले 2 7चा पाढा 4 पर्यंत 28 29 30ला 0 हातचे आले 3 7चा पाढा 5 पर्यंत 35 36 37 38 38ला 8 हातचे आले 3 7 7 36 45 44 45 7 8 अधिक 1 9 8 8 अधिक 8 16 16ला 6 हातचे आले 1 5 1 5 10 आणि हे 11 11ला 1 हातचे आले 1 4 अधिक 1 5. तर आपलं याचं उत्तर आलं आहे 5,16,897. पहा मुलांनो, मी गणित क्रमांक 9 ही सोडवलेला आहे. याचं उत्तर आलेलं आहे 19,18,592. मुलांनो, मी गणित क्रमांक 10 ही सोडवलेला आहे. तर याचं उत्तर आलेलं आहे 32,72,361. मुलांनो, मी गणित क्रमांक 11 ही सोडवलेला आहे. मुलांनो, मी गणित क्रमांक 12 ही सोडवलेला आहे. व्हिडिओ खूप लांबत आहे, त्यामुळे मी ही गणितं स्वतः तुम्हाला सोडवून दाखवलेली आहेत. तुम्हाला हे समजली असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.